ठाण्यातून बोरिवलीच्या दिशेनं उभारण्यात येत असलेल्या नव्या भुयारी मार्गाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारावा अशी मागणी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे। या संदर्भात ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव आणि महापौर शर्मिला गायकवाड यांना निवेदन देण्यात आले। तसंच ठाणे महापालिकेच्या महासभेत हा विषय सूचनांच्या माध्यमातून मांडण्यात येणार असून सर्व नगरसेवकांनी या स्मारकासाठी पाठिंबा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे। नव्यानं उभारल्या जाणाऱ्या बोरिवली ठाणे भुयारी मार्गाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य स्मारक उभारण्यात यावं अशी सकल मराठा समाजाची भूमिका आहे। मागणी मान्य न झाल्यास सकल मराठा समाज आक्रमक पवित्रा घेईल असा इशाराही देण्यात आलाय। पहिले पत्रकार बांधवांचे खूप खूप आभार की ते लगेच आमच्या सकल मराठा समाजाच्या मागणीनुसार 2 मिनिटात हाजीर झाले, म्हणून आम्ही त्यांचे समाजातर्फे खूप खूप आभार मानतो। आम्ही सकल मराठा समाजातर्फे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम इथे करत असतो आणि समाज हा ठाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आम्ही जातीभेद कधीही कुठला केला नाही करणार आहोत। ह्याच्या पुढेही आमची फक्त मागणी आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक जे मुंबई टू ठाणे हे टर्नल बनत आहे, तिथे आम्ही ऑलरेडी 2017ला नाव दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक। आम्ही आयुक्त साहेबांना ती मागणी केली आहे, महापौर मॅडमला आम्ही मागणी केलेली आहे, आमचे उपमहापौर त्यांच्याकडेही मागणी केलेली आहे आणि आज सूचना मांडलेली आहे स्नेहारमेश शांबळे यांच्या माध्यमातून। आज तो महासभेत विषय आहे, सर्व नगरसेवकांनी त्याला पाठिंबा देऊन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हे लवकरात लवकर व्हावं अशी सकल मराठा समाजातर्फे मी आज मागणी करतोय। जर का मागणी पूर्ण झाली नाही तर त्यांनी हा इशारा समजावा आणि पुढची वाटचाल ही सकल मराठा समाजातर्फे होणार आहे। राहुल गांधी हे भिवंडी दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांना ठाण्यातील टोल नाका येथे भाजप कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवत निषेध करण्यात आला। त्यासोबतच ठाण्यात शिवसेनेनं देखील आंदोलन केलं होतं, परंतु या आंदोलनाला काँग्रेस ठाणे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी आज उत्तर दिले। भाजपच्या कार्यकर्त्यांनी RSSच्या सरसंघचालकांच्या समोर असे काळे झेंडे दाखवावे, तर ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत जाऊन हे मुद्दे मांडावेत अशी टीकाही पिंगळे यांनी केली। राहुल गांधी हे देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्या अनुषंगानं त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे, परंतु त्यांच्या सुरक्षेत दरम्यान पोलिसांकडून ही मोठी चूक झाल्याप्रकरणी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे या संदर्भात चौकशीची मागणी करणार असल्याचं सांगितलं। राहुल गांधी यांच्या सुरक्षेत अडथळा निर्माण करण्याचं काम करण्यात आलं आहे। या सुरक्षा व्यवस्थेत खूप मोठी चूक झाली आहे, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही काँग्रेसकडून प्रशासनाला करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। भाजप पदाधिकाऱ्यांना ॲबस्टिन फाईल दिसत नाही किंवा तसंच चायनाचे प्रॉडक्ट आपले म्हणून दाखवले तर त्या ठिकाणी देशाची नाचक्की नक्कीच होत नाही का? पद मिळाल्यानंतर कुठेतरी काहीतरी करतोय हे दाखवण्याचा किंवा प्रयत्न आहे। त्यासोबतच ठाणे महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पद मिळावं म्हणून ते करत आहेत। ठाण्यामध्ये भाजप मोठी आहे, परंतु 5 नगरसेवक येऊन या ठिकाणी येऊन आंदोलन करतात, तर किती नाचक्की आहे। ठाणे पोलिसांकडून या दरम्यान खूप मोठी चूक झाली आहे, या संदर्भात चौकशीची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। निश्चितच ही सुरक्षा व्यवस्थेमधली फार मोठी चूक आहे। राहुल गांधी हे देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि ज्यावेळी त्यांचा कॉन्वे त्या ठिकाणून पास होतो आणि अशा पद्धतीने कोणीतरी त्यांना मध्ये येणं, त्यांना अडथळा आणणं ही सुरक्षा व्यवस्थेतली गंभीर चूक आहे। त्यामुळे यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशा आपल्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्याकडे त्या ठिकाणी प्रशासनाकडे मागणी करतोय। भाजपच्या युवा पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की AI समजूतमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसने आरोप लावलेला आहे त्यावरती राहुल गांधी यांच्यावरती त्यांचा आक्रोश आहे। भाजपा पदाधिकाऱ्यांना ॲबस्टिन फाईल्स दिसत नाही का? किंवा चायनाचे प्रोडक्ट हे आपले म्हणून त्या ठिकाणी दाखवले, त्यामुळे कुठे देशाची नाचक्की होत नाही का? या सुद्धा गोष्टींचा त्यांनी कुठेतरी विचार केला पाहिजे। त्यामुळे आम्ही कुठेतरी पद मिळाल्यानंतर काहीतरी करतोय हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न होता। कारण अनेक नगरसेवक या ठाणे शहरामध्ये, आमदार या ठाणे शहरामध्ये, केंद्रामध्ये त्यांची सत्ता, राज्यामध्ये त्यांची सत्ता, 132 आमदार असताना निवडक शिल्लक 5 पदाधिकारी त्यांच्याबरोबर येतात आणि आंदोलन करतात, हे किती हास्यास्पद आहे। आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही ज्या बातम्या लावल्यात किंवा पाठवल्यात
किंवा ठाणे शहरामध्ये जे जे आंदोलनं झाली, कृपया माझी आपल्याला विनंती आहे की त्याच्या लिंक्स त्यांच्यापर्यंत पाठवा आणि त्यांच्या खाली लोकांनी 800, 700, 600 ज्या ज्या कमेंट आहेत त्या कमेंट त्या लोकांना वाचायला द्या. या ज्या कमेंट केलेल्या आहेत ते सर्वसामान्य भारतीय जनतेने, ठाणेकर जनतेने, महाराष्ट्रातल्या जनतेने कमेंट केलेल्या आहेत. राहुल गांधी लोकांच्या मनामध्ये कुठेतरी त्या ठिकाणी स्थान निर्माण करतायत. बघा, हे जर आंदोलन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून असतं तर त्या ठिकाणी नगरसेवकांचा सहभाग असता, इतर पदाधिकाऱ्यांचा सहभाग असता आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी व्यापक स्वरूपाचं आंदोलन केलं असतं. मेट्रोच्या कारशेड विरोधात संतप्त मोघरपाडावासी आज रस्त्यावर उतरले. त्यांनी आपल्या जमिनीवर चुली पेटवून आणि ट्रॅक्टर फिरवून आंदोलन छेडलं. दरम्यान कारशेडसाठी शासनानं जागा निश्चित केली असली तरी अद्याप आम्हाला मोबदला दिला नाही. आधी जागेचा मोबदला द्या, नोकऱ्यांचं आश्वासन द्या आणि त्यानंतर आमच्या शेतात पाऊल ठेवा अशी मागणी आंदोलकांनी करून सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. त्यामुळं मेट्रो कारशेडचा प्रश्न पेटणार आहे. वडाळा घाटकोपर ते ठाणे कासरवडोली मेट्रोसाठी घोडबंदर परिसरातील मोघरपाडा येथील 174.01 हेक्टरवर कारशेड उभारण्यात येणार आहे. या संपूर्ण क्षेत्रावर 1960 पासून स्थानिक भूमिपित्र शेती करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. एकूण 167 भाडेपट्टेधारक शेतकरी आणि 31 अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना सिडकोच्या धर्तीवर विशेष नुकसान भरपाई देण्यासाठी शासनानं धोरण तयार केले. त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. विरोध डावलून MMRDAनं मेट्रोच्या कारशेडसाठी 167 सातबारावरील शेतकऱ्यांची नावं कमी केली आहेत. तसंच पोलीस बळाचा वापर करून मध्यरात्री शेतकऱ्यांना नोटिसा बजावून बळजबरीनं भूसंपादन करण्यात आलं. स्थानिक शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. हा मोबदला कागदावरच असल्यानं कारशेडच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज शेतबांधावर ठिय्या मांडला. योग्य मोबदला न दिल्यास आम्ही शेती देणार नाही, यावर आमचा रोजगार आहे, वेळ पडली तर रस्त्यावर उतरण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. किरण पाटील, संजय पाटील, निखिल ठाकूर यांच्यासह शेकडो भूमिपुत्र या आंदोलनात सहभागी झाले होते. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या स्थानिक मुलांना नोकरीत प्राधान्य द्या, 5 एकर जमिनीवर शाळा कॉलेज बांधण्यात यावं, मेट्रोमध्ये लागणाऱ्या सेवेसाठी योग्य ते प्रशिक्षण स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना देऊन प्रकल्पग्रस्तांना नोकर भरतीत 100% प्रशिक्षण देण्यात यावं आदी मागण्या संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी केल्या. मिळावी जेणेकरून आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण करून त्यांना स्पर्धेमध्ये उतरता येईल. दुसरी गोष्ट, इथे कारशेडमध्ये सरकारचा एक नियम आहे का जिथे कुठे प्रकल्प येतो त्या प्रकल्पातील बाधित लोकांना त्या जागेमध्ये कामधंदा दिला जातो. आज जर आमचे अकुशल कर्मचारी शेतकरी जे असतील त्यांना 100% तिथे नोकरी मिळावी, अर्धकुशल कर्मचारी जे असतील त्यांना 100% मिळावी. जर अर्धकुशल कर्मचारी आमच्याकडे जर 100% आम्ही देऊ शकलो नाही तर 80% देण्यात यावी आणि 20% त्यांनी बाहेर आणावी. आणि कुशल कर्मचारी जे आहेत ते 80% स्थानिक असतील आणि 20% बाहेर नाही येतील. हा सरकारचा नियम आहे. ते आम्ही कलेक्टर साहेबांच्या 3 महिन्यापूर्वी लक्षात आणून दिलेलं आणि कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमधून MMRDAला अशी सूचना करण्यात आली की तुम्हाला ज्या काही नोकऱ्यांच्या संदर्भात आहेत ती यादी शेतकऱ्यांना देण्यात यावी. मुंब्रा येथे शरद पवार गट आणि AIMIMच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला. तनवरनगर परिसरातील रिक्षा थांब्यांवरून हा वाद झाला. MIMच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनुस शेख आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी जोरदार वादावादी झाली. या वादाचं रूपांतर ढकलाढकलीत झाल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेचं सामाजिक माध्यमांवर चित्रीकरणही प्रसारित झालं आहे. वाढता तणाव लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर दोन्ही पक्षातील वाद वारंवार समोर येत आहेत. या घटनेनंतर या परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. एक इधर है, एक आगे और 2 और बनाने वाले. ये ठहराव हुआ TMC के प्रभाग समिति की मीटिंग में. आज इसमें RTO ऑफिसर मौजूद है, मुंब्रा पुलिस स्टेशन के सीनियर साहब मौजूद हैं. इनको तकलीफ हो रही है कि अच्छा काम कैसा हो रहा है. आज मुंब्रा में अगर ये रमजान में ट्रैफिक क्लियर दिखेगी तो इनको पब्लिक और थूकेगी. ये वो थूक से बचने के लिए ये उंगली कर रहे हैं रमजान में.
ठाणे महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर शुक्रवारी पहिलीच सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा पूर्ण वेळ तहकूब झाल्यानं आज ही सभा घेण्यात आली. या सभेत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी शिवसेना शिंदे पक्षानं दिलेल्या पत्रानुसार सभागृह नेतेपदी हनुमंत जगदाळे यांची, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं दिलेल्या पत्रानुसार विरोधी पक्षनेतेपदावर अशरफ उर्फ शानू पठाण यांची निवड करण्यात आली आणि सभागृहात नवनिर्वाचित सभागृह नेते हनुमंत जगदाळे आणि विरोधी पक्षनेते शानू पठाण यांचं सभागृहाच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. तसंच नवनिर्वाचित गटनेत्यांचाही सन्मान करण्यात आला. यानंतर महासभा सुरू झाली. दरम्यान घाईघाईत काही प्रस्ताव मांडण्यात आले. ही सभा गुंडाळण्यात आली. तसंच कोणालाही बोलू दिलं नाही आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, तर भाजपनं या सर्व गोष्टींचा निषेध करत उपमहापौर कृष्णा पाटील यांनी डायसवरून खाली उतरण्याचा जाब विचारत निषेध नोंदवला. तर सभागृहात काही काळ सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजप नगरसेवकांनीही तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. त्यानंतर अशरफ शानू पठाण यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड होताच त्यांनी आपल्या केबिनचा ताबा घेतला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक आणि नगरसेविकाही उपस्थित होत्या. यावेळी मनोज प्रधान यांनी शानू पठाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. की महासभा म्हणजे प्रत्येक 131 सदस्य सर्वांना बोलायचे अधिकार है और आम्ही विरोधी पक्ष नेता आहेत, लेकिन जब भी सदस्यों की बातों को ना सुना जाएगा तब हमारा नोंद विरोध करके रहेगा. ये महासभा की पहले की प्रथम चलते आ रही है, लेकिन अब ये चलेगी नहीं. सदस्य 131 सदस्य की ठाणे करके प्रश्न उन लोग जो मानना चाहते उनको मानने का अधिकार है और उनको मानने का अधिकार मिलेगा.